बाई काय सकाळी सकाळी थंडीचे काम करावं लागतात. हो गो बाई सुरेखा, कशी आहे तू? मी एकदम मस्त आहे. मस्त किती दिवसांनी हा ना बाई, बस बस. अगो बरं झालं ग आली तू. मी कधीची म्हणत होते बाई, ही पोरगी मला येऊन भेटलीच नाही. कधी आली तू मुंबईवरून? अगं आजच आले मी सकाळी. आले तसं तुझ्याकडे आले भेटायला. अगो बरं झालं आली बाई, मी तरी म्हटलं कधीची तू आलीच नाही म्हणून. मी तेच म्हणलं अगं नाही का तुला भेटायला जावं आले तर. कसं चाललंय तुझं? एकदम मजेत. तुझं सांग ना, तुझं काय चाललंय? मस्त बघ. मस्त जॉब बी व्यवस्थित चाललंय. तू लयच घाई केली ग लग्न करायची. अगं काय करते, रिकामं शिक्षण करत बसलं का वय पण वाढत जात. येडी एका शिक्षण केलं असतं तर मस्त माझ्यासोबत आज जॉब बी केला असतं की तू. अगं आता इथं पण शेती तर करतेच ना मी. शेतीत? त्याला काय होतं? शेतीत आपण एवढं शिकलो अगं, आपण कॉलेज बिलेज केलं सगळं शिकलो आणि आता काय शेतीत काम करायला जाती होय तू? तू असं कोण म्हणतं शिक्षण केल्यानंतर शेतीमध्ये काम नाही करू? अगं पण- उलट शेती म्हणून सगळं व्यवस्थित. एक दिवस तुमची तरी कंपनी बंद पडन, पण माझी शेती कधी बंद पडायची नाही, तुला माहिती का? हा ते तर आहे. आणि मग पण तरी पण ग, मग आपण शिकलो एवढं काय त्याचा उपयोग नाहीये ना. भरते जाऊ दे. मी काय म्हणते, हम्म. तुलाही जाड झाली अगं. जाड जरा झाले का? मुंबईत राहते, जरा व्यायाम बियाम करायचा ना, ते काय म्हणतात ना, योगा बिगा काहीतरी लावायचं ना. अगं मी जिम करते. जिम करते तरी पण एवढी कशी फुगली? मग मला कामच नसतं तुझ्यासारखं. मला शेतात थोडं जाऊन उन्हात बिनात मस्त एसीबीसी ऑफिस मध्ये काम करते मी. आता उलट एसी मध्ये उन्हा बिना तुला जायची गरज नाही पडत, तरी मग तू कशी पाहिजे एकदम अशी चिकनी बिकनी. आता माझं ठीक आहे, मला शेतात काम करावं लागतं, दन दन काम करायचं, दन दन चार चार भाकरी खायच्या. नाही ग, फिटनेस पाहिजे ग. खरंच पाहिजे. मला पण असं वाटतं माहिती का, कधी कधी की मी पण मुंबईला जावा 4-5, पण मला नाही करमत अगं. माझी मावशी राहते मग ना. चल ना माझ्यासोबत, मी घेऊन जाते की तुला 8-10 दिवस. नको बाई, कुठं त्या मुंबईला जाती. तुला नवरा सोडून यायचं नाही, बोल ना. अगं विषय नवऱ्याचा नाही ग. मग? कसं असतं माहिती का, आपली तर मोकळ्या हवेची सवय झालेली असते. हम्म. बरं ते सोड, जाऊ दे. मुंबईमध्ये एखादा बॉयफ्रेंड शोधला की नाही? येडी आहे का ग तू? बॉयफ्रेंड बिफ्रेंड काय करायचं तवा? काय शाळेत असताना किती डेंजर होती तू. हा ना, तुला आठवतात का अजून ते दिवस? अगो तो सची कसली त्याच्यासोबत फिरायची बाई तू. मी तर म्हणायची बाई आता काही खरंच नाही हिचं. आता हिला काय तुला असं म्हणावं? वाटलं असून मी आता लग्नच करेल मला त्याच्यासोबत. तेच वाटलं होतं. अगं तू फक्त जस्ट फ्रेंड होता माझा. अगं पण मी त्याच्यानंतर तुला इतके कॉल लावलेत ना, तुझा फोनच लागत नसायचा. म्हणलं नक्की सचिन अगं सोबत ते लग्न केलं. नाही ग. म्हटलं आता ही विसरली, हिचा काय फोन लागत नाही म्हणजे हिने लग्न केलंच की काय. अगं वेडी आहे का तू? तुला न सांगता मी लग्न करेन का? चल मी चहा ठेवते, चल. अगं बस ना थोडा वेळ. अगं चल ना, चहा तर घे. बस तू. हो, नमस्कार. या कोण? हाय. नमस्कार. अहो कोण ती आहे? माझी कॉलेजची मैत्रीण आहे. अच्छा. ती मुंबईला असते जॉबला. अरे वा. ती आता मला भेटायला आली. अहो इतका आनंद झाला, मी तुम्हाला काय सांगू. अगं हे माझे मिस्टर. हा ना. बरं मग मी निघू का? ऑफिसला निघाले. हा ना, उशीर झालाय. हा? बरं, बरं काय चालेल. आणायचंय का? काही नाही, संध्याकाळी येताना फक्त थोडासा भाजीपाला घेऊन या, बाकी काही नका आणू. बाकी अजून तुला काही? आता मला काय आणता, रोजच तुम्ही माझ्यासाठी काही ना काही खायला घेऊन येत. काय आणतो ना. अहो काहीच नका आणू, भरपूर पडलेले फ्रीज मध्ये हा. पडन ते. हा बरं ठीक आहे, चालेल. येऊ मग. ठीक आहे, चालेल, हो जा. ओके. अगं तुला काय सांगू, इतका जीव लावतो ना मला माझा नवरा. जे नको ते मला घरामध्ये असतं माहिती का. अगं वेडी आहे का तू? असं काही नसतं. असं काही नसतं म्हणजे, आता तू बघितलं नाही का, तुझ्या समोर विचारत होते काय अगं, आणायचं. प्रत्येक नवरा आपल्या समोर काळजीच दाखवतो. बाहेर ते असंच करतात. इकडे काय तिकडे करतात? हवा लागते बाहेरची नवऱ्यांना. ए तू असं काही पण काय म्हणते. नाही बाई, हे बघ मी माझा माझ्या नवरा काय. डोळ्यांनी बघितलंय ना म्हणून सांगते तुला. अगं बाई हे काय मुंबई नाहीये असं तसं काही करायला. हे अगं, खेडगाव आहे. हे बघ तुझा नवरा इतका स्मार्ट दिसतो. हा. तुला असं वाटत नाही का त्याचं बाहेर काय अफेअर असेल म्हणून? नाही नाही, शक्यच नाही. हे बघ, इतका डोळे झाकून विश्वास आहे मला माझ्या नवऱ्यावर, तुला काय सांगू. नाही ठेवायचा. प्रत्येक नवऱ्यांना विश्वास ठेवायचे ह्याचे. असं का वाटतं बरं तुला, ते सांग मला. तुला नाही वाटत का तुझा नवरा एवढा छान दिसतो त्याचं बाहेर कुठंतरी अफेअर असेल म्हणून? नाही. काय तू पण. अगं माणसाची चाल लगेच ओळख होते. ते मग मला तेच सकाळ. तर असतं. नवरा आपली चाल आपल्या समोर कधी नाही दाखवत. नाही ग, पण माझा नवरा असं कधी काही वागूच शकत नाही, हे एवढी बघ, मला तुला गॅरंटी. बघायचंय का? मी सिद्ध करून दाखवू का तुझा नवरा काय करतो ते? लावते का चॅलेंज माझ्यासोबत? तुझ्या नवऱ्याला प्रपोज करते मी, बघ. ए तुला काही कळतं का. अगं मजाक मध्ये तुला सिद्ध करून दाखवते मी. वेडी आहे का ग तू जरा डोक्यात? तुला असं वाटतं का मी काय करेन त्याच्यासोबत? पण माझा नवरा तुला हा नाही म्हणणार, कारण तो माझ्यावर लय प्रेम करतो माहिती का. तुला माहितीये ना, मी आपल्या कॉलेज मधले एकही मुलगा सोडत नव्हते प्रपोज करायला. तुला तर लाजच नाही, आता माझ्या नवऱ्याला तरी सोड. अगं फक्त तुला सिद्ध करून दाखवते मी. ठीक आहे. ए पण अगं प्रॉमिस मी काय नाही करणार, फक्त तुला प्रूव्ह करून दाखवते मी की नवरे कसे असतात ते.
त्यामुळेच तर मी लग्न नाही केलं. अगं गॅरंटी मला माझा नवरा हा चल म्हणणार लागली नाही. चॅलेंज. लागली चॅलेंज. ओके. हा बरं चल आपण चहा घेऊ चल मध्ये. चहाच घेतला बाई तुला तर म्हटलं मी जेवण करून जातो तू पण अगं जाऊ दे, ऐकत आता नाही. येणारच आहे ना मी नंतर. चॅलेंज लक्षात आहे ना? हो, लक्षात. अगं बरं तू तुझ्या नवऱ्याचा नंबर नाही दिला, जरा नंबर दे की. घे. धर सेव केला. ठीक आहे, आता बघ कसं पटवून दाखवते तुझ्या नवऱ्याला. तुला सिद्धच करून दाखवते मी नवरे कसे असतात. बघतच राह तू माझा नवरा तुला हा माहित आहे म्हणणार. मी कधी चॅलेंज लावली आणि ती फेल नाही गेलेली, माहित आहे ना? बरं जा तू आता बघू काय करायचं. ठीक आहे चल बाय. माझा नवरा खरंच हा म्हणाल का हिला? नाही पण ते तसे नाहीयेत, असं कधीच होणार नाही. एवढं प्रेम करतो माझ्यावर, हाय की नाही देवा? नाही ना माझा नवरा तसा. मला माहिती येडीच ही, काही चॅलेंज लावती फेल होणार आहे हिला माहितच नाही. बाई काय आता मी काम बाकी आहेत माझे लय. एक काम करते, तर सीमाच्या नवऱ्याला फोनच करते. हॅलो. हॅलो, कोण बोलतोय? ओळखले का? अहो आपण सकाळी भेटलो ना, मी सुरेखा बोलते. अच्छा, सीमाची मैत्रीण ना? आपण सकाळी भेटलो. हो हो मीच ती. अहो माझं तुमच्याकडे एक काम आहे. माझ्याकडं? बोला ना, काय काम आहे? ऐका ना, तुम्ही जरा मला बाहेर भेटता का? मग सांगते मी. अहो बाहेर कशाला, घरीच या की. अहो नको नको, घरी नको, बाहेरच भेटू. बरं, असं म्हणताय का? ठीक आहे मग. अहो ते नाही का तुमच्या शेतातलं ते आंब्याचं झाड, आपण तिथंच भेटू ना. बरं ठीक आहे, ऑफिसवरून आलो का भेटतो मग. ओके ठीक आहे, मग चला ठेवते. बरं ठीक आहे, ठेवतो मग. काम झालं. अरे या सुरेखाचं माझ्याकडे काय काम असेल? ठीक आहे, भेटून बघतो मग. किती वेळ झाला अजून, कसं आहे ना माणूस. लय नमस्कार. उशीर केला. हा ना, थोडा लोड होता कामाचा. काय म्हणता? अहो माझं जरा एक काम होतं तुमच्याकडं. हा बोला ना, काय काम आहे, करून देतो ना मी. अहो ऐका ना, मी तुम्हाला सकाळी पाहिलंय ना, तेव्हापासून मला तुम्ही खूप आवडतात. मी लाईक करते तुम्हाला. अहो तुम्ही काय विचार करताय असं? हे योग्य नाही. सीमाला जर कळलं ना तर ती काय विचार करेल तुमच्याबद्दल? अहो चुकीचं काय आहे त्याच्यामध्ये? अहो नाही, असं नसतं. तिला कळलं तर ती काय विचार करेल माझ्याबद्दल? काय विचार करणार नाही ती? ती येडी आहे, तिला काही कळत नाही. येडी ती? खेड्यातली गावंढळ आहे ती. तुमच्यासारख्या हँडसम माणसाला कसं पाहिजे, एकदम मॉडर्न लुक मध्ये पाहिजे. हा, ठीक आहे. बरं असं काही आहे का मी तुम्हाला आवडत नाही? नाही, तुम्ही पण एकदम परफेक्ट आहे, विषय तो नाहीये. पण मग? आता कसं ना, लग्न झालेलं आहे, ते चुकीचं वाटतं ना हो. अहो काय चुकीचं नाही, मग? सगळेच करतात. चुकीचं नाहीये काही. ऐका ना, मी काय म्हणते, हा. माझ्याकडे हे बघा, मी जॉब करते, हा. गाडी आहे माझ्याकडं, फ्लॅट आहे मुंबईमध्ये माझा. आपण दोघं लग्न करून राहूया का तिकडे? अहो, पण माझी सर्व्हिस आहे इथं, जॉब आहे. मग तुम्ही एक काम करा ना, हा. तिकडे घ्या ना ट्रान्सफर करून तुमचं. आता ते एवढं हा अहो काय नसतं. नाही ना, असं थोडस मी विचार करून सांगतो पाहिजे, कारण एवढं अहो विचार तिला- करायचं काय तिला मी तेव्हा? सोडू नाही तुम्हाला शकत. असं वाटत नाही का आपली बायको कशी राहते, साडी बिडी घालते, एकदम गावठी लुक? ठीक आहे, पण आता आली ती नशिबात आपल्या, तर काय करणार त्याला, सोडू नाही शकत ना. मग सोडा ना, नशिबाला बदलता येतं. येतं, पण मग आता हा निर्णय एवढा आपण फास्ट नाही घेऊ शकत. का हो असं करता? नाही ना. मी तुम्हाला एवढं समोरून प्रपोज करते, ऑफर टाकते. हा बरोबर आहे, कसं तर आमचं सुखी संसार चालू आहे, तर मी असं थोडं एवढं फास्ट डिसिजन घेणं योग्य तुम्हाला आवडत नाहीये का मी? नाही. तुम्ही एकदम परफेक्ट आहे, मी असं बोललो का तुम्ही नाही आवडत आहे? खूप सुंदर आहे तुम्ही. मग मग ठीक आहे, तरी मी काय म्हणते ऐका ना, हा. तुम्ही एवढे चांगले हँडसम दिसताय, कशाला राहता तिच्यासोबत? चला ना माझ्यासोबत मुंबईला. मला आहे ना, माझ्या जॉबचं टेन्शन आहे आता. अहो तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मी स्वतः कंपनीमध्ये मॅनेजर आहे, मी देते की तुमचं सगळं सेट करून, जॉब बी. भेटेल की तुमची कंपनी जॉब मला? मी मॅनेजर आहे म्हणलं का नाही भेटणार? मी सगळं तुमचं सेट करून नक्की देते ना? तिकडं. सोडणार नाही ना मला मध्येच? नाही सोडणार हो. तुम्ही चला फक्त माझ्यासोबत. येणार ना? येईल ना, चांगले ऑफर आहे मला, काय अडचण नाही.
तेच सांगते मी पण, एवढी मी तुम्हाला ऑफर देते, तुमची लाईफ सेटल करून देते मी मुंबईमध्ये. चालेल ना, मला पण चांगला जॉब पाहिजे इथे ना, मी वैतागलोय, खूप कमी पेमेंट आहे. मी पण तेच म्हणते, काय पडलं त्या गावठी आयटम मध्ये, द्या सोडून तिला, आणि तिला काही कळणार पण नाही. ठीक आहे, तू एवढं बोलते तर मग कधी जायचं आपण, म्हणजे मग मला तसं प्लॅन करायला. हे बघा, मी आहे ना अजून इथं 4-5 दिवस आहे. आपण काय करू, मंगळवारी जाऊ सकाळी, चालेल ना? बरं तर चालतंय, मला करू आपण, तू जसं म्हणते तसं. हा बरं, निघू मग मी, मला उशीर होतोय. हो. हा? ऐका ना, हा. ते आपण तिकडे जायच्या आधी असंच भेटत राहू रोज. चालेल ना, काय अडचण नाही. चालतंय ऑफिस ना? सुटलं का मग आपण भेटत जाऊ. चालतंय. येऊ मग. हो. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. सीमा तर म्हणत होती माझा नवरा असा नाही तसा नाही, खूप मोठ्या मोठ्या बाता करत होती तिच्या नवऱ्याच्या, आणि हा तर एका भेटीतच माझ्यासोबत पळून यायला तयार झाला. एक काम करते, त्या सीमाला जाऊनच खुशखबर सांगते मी. काय बाई, एक पण चिकू पिकलेला नाही. म्हटलं चला जरा निवांत आहे ना, जाऊन तरी बघाव. हाय ग, अगं बाई आली का तू इथे सोय, मी तुला घराकडे शोधत होते. अगं आज मला उपवास होता, मग काही खायलाच नव्हतं घरी. म्हटलं हे चिकू पिकलेत का काय बघाव, पण ते पण कच्चेच आहेत. हो का? बरं ते सोड सगळं, ऐक ना, तू तर लय तुझ्या नवऱ्याच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारत होती, माझा नवरा असा नाही तसा नाही, माझा नवरा माझ्यासोबत असं करू शकत नाही, करूच नाही शकत आहे. मला माहिती माझा नवरा लय चांगला आहे म्हणून. पहिलाच म्हणलं होतं तू वेडी आहे जरा डोक्यात. तुझा नवरा तर माझ्यासोबत माहितीये तुला, पहिल्याच दिवशी मेणबत्ती सारखा पगळला आणि पळून यायला पण तयार झाला. काय सांगते? हो. हे असं काही पण नको सांगू, माझा नवरा असला काही करणार नाही. अगं खरंच सांगते बाई मी, तुला माझ्यावर विश्वास नाहीये का? अगं पण माझ्या नवऱ्यावर पण लय विश्वास आहे. मला अशी काय करते तू? मी तुला म्हणलं होतं ना, प्रत्येक नवरे असेच असतात. ए तू खोटं बोलतीये. माझा नवऱ्यावर आहे ना माझा लय विश्वास आहे. माझा नवरा असं कधी काही करणारच नाही. तुला खोटं वाटतंय ना माझं? एक काम कर, तुला माझ्यावर विश्वास नाही ना, मी तुला उद्या बोलवते, तूच तुझ्या कानाने ऐक आणि डोळ्याने बघ, मग तुला समजन कोण खोटं बोलतंय कोण खरं बोलतंय. तुला कळेलच कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय ते. बघ बघ, माझा नवरा कधी चुकीचं वागू शकत नाही. लय विश्वास आहे मला त्याच्यावर. तुझा विश्वासच उद्याच्याला दाखवते, बघ तू तुझ्या डोळ्यानं. चालतंय. किती वाजता यायचं उद्या? बघ उद्या 10-11 वाजता बोलवते, ये तू. हा ठीक आहे, चल मग मी जाते. हा जाय. काय झालं? नाही, कुठं काय? अहो काहीतरी झालं. तुम्ही एवढे शांत कधीच बसत नाही. नाही काही नाही, थोडंसं लोड आहे कामाचा, म्हणून थोडंसं. अहो तुम्हाला माहिती का, हा. कधी पण बायकोला सगळ्या गोष्टी सांगितल्याने मन हलकं होत असतं. बायकोसाठी असते सांगा बरं. आता तुम्ही सांगा मला काय झालं ते. आता कसं सांगू, आता तुला सांगून पण काय उपयोग नाही त्याचा. का बरं उपयोग नाही? अहो सांगितलं तर मला कळेल ना तुम्हाला झालं काय म्हणून. एवढे शांत बसले, मी विचारत पडलं का तुम्हाला झालं काय. मी काम सोडून इकडे आले तुमच्या जवळ. झालं काही नाही, ऍक्च्युली विषय असा आहे, तो दीपक नाही का, तो आपला माझा मित्र. हा तो. हा, तर परवा आहे ना, त्याच्या वडिलांचं ऑपरेशन आहे. अहो काय झालं त्याच्या वडिलांना? आता ते काय अटॅक आला होता त्यांना, बायपास करायचं वगैरे नाही का, तर 2 लाख रुपये लागत आहे. आणि नेमकं मी त्याच्याकडनं ना 15 दिवसापूर्वी ना 2 लाख रुपये घेतले. आता त्याला 2 महिन्याचे बोलीव घेतले, आता त्याला 2 दिवसात पाहिजे. आता ते कुठून ऍडजस्ट करू असं आहे ना, आणि मार्केटमधून लगेच रिकव्हरी होत नाही ना, तर तेच मी विचार करतोय काय करावं नाही का. अहो मग एवढा विचार कशाला घेता, मला सांगत जा ना काय झालं ते. पण मग आता तू कुठून करणार आहे, सांगून काहीच फायदा नाही ना तुला. आता आपल्याकडे सोनं आहे पण एवढं नाही. 2 लाखाचं, 1 लाखाचं सोनं ठेवून देऊ आणि 1 लाख रुपये मी माझ्या वडिलांना सांगते, ते देतील काढून. मग कशाला दुसऱ्यांना आपल्यामुळे त्रास. अहो पण तुम्ही एवढं टेन्शन घेऊस तर ते सोपं आहे ना. आपल्याकडे आलं का आपण देऊन टाकू परत. नाही तर मी विचार केला, म्हणलं जाऊ दे आपली गाडी विकून टाकू, नंतर बघू. अहो पण गाडी तुम्हाला लागते ना ड्युटीवर जायला. आता तुम्ही सांगा, आजच जर गाडी विकली तर उद्यापासून ड्युटीवर जाऊन पैसे कसे जमा होतील? पैसे येण्यासाठी तर काम करावं लागेल. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी वडिलांना सांगते फोन करून, ते देतील ऍडजस्टमेंट करून. एवढं काय टेन्शन घ्यायचं? आणि तुम्ही मला सांगायचं ना सकाळीच. मला आता कळलं दुपारी. हा का? बरं जाऊ द्या, नका लोड घेऊ. चला मी चहा ठेवते तुमच्यासाठी. आता तर टेन्शन सोडा, चला ना.
चला. हॅलो, अहो या ना भेटायला. अहो ते नाही का तुमच्या शेतातलं ते आंब्याचं झाड आहे, तिथं थांबले मी. या बरं लवकर. ठीक आहे या. ओके. त्या सीमाला फोन लावते. ऐक बाई, कोणाचा फोन वाजला आता? अरे बोल ना सुरेखा. आंब्यात झाडाखाली का? आले आले लगेच आले. हा कधी येते काय माहिती. अगं काय ग सीमा, किती उशीर? अगं तुझा फोन आला आणि मी लगेच निघाले माहिती का तरी. बरं ते जाऊ दे. ऐक, तुझ्या नवऱ्याला मी आता बोलून घेतले, तो येईलच कधी पण. तू एक काम कर, तुला बघायचंय ना सगळं डोळ्यानं. एक काम कर, तू इथं कुठेतरी लपून थांब आणि बघ तूच तुझ्या डोळ्यानं. ओके, मी या झाडामागे जाते. हा ठीक आहे, जा जा लवकर. हो, किती उशीर लावला तुम्ही यायला? हा ना, थोडं कामात अडकलो त्याच्यामुळे उशीर झाला. इतका उशीर असते का? किती वेळचं झालं मी वाट बघते. पण आता काय करणार, त्याला काम तर सोडता येत नाही ना. बरं ऐक ना, मला आहे ना तुला काहीतरी सांगायचंय. अहो मला माहितीये तुम्हाला काय सांगायचं ते. तू ऐकून तर घेशील? माहितीये मला, नका सांगू. काय माहिती तुला? अहो मला माहितीये तुम्हाला काय सांगायचंय. हेच सांगायचंय ना, तुमचं पण माझ्यावर खूप प्रेम आहे. हे बघ सुरेखा, ती माझी बायको आहे. आमच्या लग्नाला 3 वर्ष आले आणि आमचं ना एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यामुळे मी काय तिला सोडू शकत नाही. आणि हो, मी तुझ्याबरोबर काही येऊ शकणार नाही. म्हणजे तुम्ही काल माझ्यासोबत खोटं बोलले का? अगं तसं नाही सुरेखा, तू थोडं समजून घे. माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे आणि जर तिला हे कळलं ना, ती जीव देईल माहितीये का तुला. पण तुम्ही काल तर नाही बोलले मला असं काय. ठीक आहे, काल मी घाईघाईमध्ये बोलून गेलो असेल, चूक झाली माझी, मान्य आहे ना मला. असं कसं चूक झाली? काल तर यायला तयार झाले होते आणि आज असं काय झालं, तुम्ही चेंज झाले लगेच? मी ना रात्रीतून खूप विचार केला. तिचा ना माझ्यावर खूप विश्वास आहे. मी आहे ना तिला असं धोका नाही देऊ शकत. तर त्यामुळे ना तू हा मग विषय. काल बोलण्याचं काय? तुम्ही म्हणले होते मला मी सगळं हा. सोडून येतो म्हणून तिकडे. बोललो मी, पण मग नाही मला पटल्या काही गोष्टी, नाही आवडत अशा गोष्टी करायला. मग कालच सांगायचं ना मला. सांगायचं म्हणजे ठीक आहे ना, मी बोललो ना, माझी चुकी झाली, मान्य ना. मी घाईघाईत बोललो तुला, मी ठीक आहे मी करतो, पण मी नाही करू शकत ना. असं कसं करू, तू सांग ना. ती व्यक्ती तिचं घरदार सोडून माझ्याकडे आलेली आणि मी तिला असं अचानक सोडून देऊ का? मी पण म्हणलं होतं ना तुम्हाला, माझं सगळं सोडून तुमच्या सोबत राहते म्हणून. ठीक आहे, पण मी नाही सोडू शकत. त्याच्यामुळे ना तू मला इथंच विसरून जा. हा विषय इथं अहो stop काय कर. हे, काल काय बोलले आपण, आज काय बोलताय ठीक तुम्ही? आहे, नाही जाऊ दे ना, आता झाली चूक, मान्य आहे मला. हा, जाऊ दे आता. हा, विसरून जा, सर्व विषय इथं स्टॉप करून टाका आता. हा, येऊ मग मी. जिरली ना चांगली. लय हौस होती तुला चॅलेंज लावायची. मी तुला म्हंटल होतं ना, माझा नवरा मला सोडून कुणावर कधी प्रेम करूच शकत नाही आणि कधी कुणाचा विचार पण करू शकत नाही. यालाच तर खरं लग्नाची लग्न गाठ आणि प्रेम म्हणतात नवरा बायकोचं. खरंच सीमा, खूप नशीबवान आहेस हा तू. तुला एवढा चांगला प्रेमळ, विश्वासू आणि फक्त तुझ्यावर प्रेम करणारा नवरा भेटलाय. तुला मी सांगत होते ना की माझा नवरा तसा नाही, पण तू ऐकतच नाही. स्वतःच घोडं लांबवायचं, दुसऱ्याचं काय हो. अगं यासाठी ना नवरा बायको मध्ये विश्वास पाहिजे. बघ मग सगळं कसं मस्त राहतं. अगं मी काय म्हणते, आता तू पण असं किती दिवस एकटीच राहणार सांग बरं. एखादा मस्त चांगला मुलगा बघ आणि लग्न करून टाक. मुंबईला इतकं एकटं राहणं सोपं नाही. जॉब करायचा, सगळं स्वतःच बघायचं, सुखदुःखाला साथ देणार आणि स्वतःच्या मनातल्या गोष्टी त्याला शेअर करणार कोणतरी एक माणूस पाहिजे. तो म्हणजे नवराच असू शकतो. अगं तुझं सगळं खरं आहे ग,
पण तू सांग आजकालच्या जमान्यामध्ये तुझ्या नवऱ्यासारखं असं प्रेम करणारं जीव लावणारं कुणी भेटतं का? का नाही भेटणार? अगं शोधून तर बघ. आणि नाही तुला भेटलं तर मी तुला मदत करते. चालेल, बरं चल, चल आता. ठीक आहे.